दादा, आपण 36 दिवसानंतर आपल्या माईदेशी चाळीसगाव परतलेले आहे दिल्लीवरून. आपलं स्वागत सत्कार इथे भव्य झालेला आहे. काय पहिली प्रतिक्रिया अशी की पहिल्यांदा कुठेतरी एक चांगलं काम करून मला तर वाटतं की त्या आंदोलनाचा एक भाग होतो आणि छोटासा भाग होतो, परंतु आज इथे आल्यानंतर जे माझ्या मूळ गावाचे चाळीसगाव रहिवासी जे जे असतील, जे ज्युनियर सिनियर जेवढे काही मार्गदर्शक असतील त्यांनी आज माझा सत्कार केला. खरंच मन माझं आज भारावून गेलेलं आहे. सांगायचं म्हणजे कुठेतरी जी झोपलेली जनता होती ना ती जागृत होताना दिसते. जे चुकीचं होणार होतं चुकीला चूक म्हणणारी जनता आज आहे आणि ही जी आहे ना ही न घाबरणारी आहे. आणि हे आज सिद्ध होतं की चाळीसगाव मध्ये जी ही जिवंत आहे आणि ती न घाबरणारी आहे. जिथे चुकीचं होईल, जिथे अन्याय होईल तिथे निश्चित आम्ही बंड पुकारू. सम्राट दादा, या पलीकडे आपल्याला एक प्रश्न जातो की तुम्ही जिथे जेव्हा तुम्ही गेले चाळीसगावचं नाव तुमच्यामुळे मोठं झालेलं आहे. पुढची वाटचाल कशी राहणार आहे? नक्कीच. आता पहिला तर आमचा जो उद्देश होता तो शिक्षण व्यवस्थेत झालेला जो भ्रष्टाचार होता आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे पहिलं मूळ उद्देश होता. अनेक विषय यामध्ये आले की ते बऱ्याच विषयांना म्हणजे भरकटण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही आमच्या विषयावर ठाम होतो. अभिजित दादा असतील, सोनमजी असतील, अनेक सहकारी जेवढे होते सगळे आम्ही त्या विषयावर ठाम होतो आणि आम्ही त्यामध्ये सक्सेस राहिलो. तब्बल 36 दिवस आम्ही तिथे मेहनत घेतली. अक्षरशः जंतर मंतरवरून आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्या डोळ्यात अश्रू येत होते की आम्ही आता 36 दिवसामध्ये जो देशातून कानाकोपऱ्यातून आलेले जेवढे जी होते, जेवढे तरुण होते, देशासाठी काहींचं योगदान द्यावंच वाटतं असे जे लोक होते ते तिथं आम्ही होतो. आणि शेवटच्या दिवशी येताना आम्हाला खरंच अश्रू आले. आणि या पुढचं जे काही आहे आम्ही कुणालाही सोडलेलं नाही किंवा कोणालाही दूर केलेलं नाही. झालं बा आमचं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि आता कोणी आपापल्या घरी असं नाही. आम्ही सगळे एक परिवार आहोत, देश हा परिवार आहे. आणि जेव्हा जे काही या देशावर संकट होते, जिथे जिथे अन्याय होते ते आमचं कॉक्रोच पार्टी असतील, अभिजित दादा सांगतील त्यानुसार आम्ही लढण्यासाठी तयार आहोत. आता नुकतंच आपल्या महाराष्ट्रामध्ये एमपीएससी चे पेपर फुटीचं प्रकरण समोर येत आहे, तर त्या संदर्भात बी थोडंसं अभिजित दादांची तब्येत खराब आहे. त्यामुळे या 2-4 दिवसात काय निर्णय घेता येईल त्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो आणि पुढचा निर्णय जसाही झाला अभिजित दादांनी सांगितलं तसं आम्ही पावलंही चालणार आहोत. दादा, तुम्ही तिथे किमान 30 दिवसापेक्षा जास्त होते जंतर मंतरवर. अभिजित दादांसोबत सतत तुम्ही स्टेजवर दिसायचे, वेगवेगळे नॅशनल मीडियावर दिसायचे आणि आपली प्रतिक्रियाही आपण स्वतः व्यक्त केली. त्या दिवशी 20 तारखेला लाठी हल्ला झाला, तुम्ही स्टेजवर होता. काय तिथे परिस्थिती होती आणि कशी त्याची सुरुवात झाली, काय ते सांगायचं म्हटलं तर ते खूप मोठं आहे. परंतु एक आहे, हे सरकार तरुणांवर खूप अन्याय करताय. मी माझ्या हाताने ह्या बोटाने मी भाजपाला म्हणा 4-4 वेळा मतदान केलं, मी काम केलं, पदाधिकारी राहून चुकलेलो आहे. परंतु जर हे चुकीचं करत असतील तर यांच्या विरोधात बोलणं गरजेचं आहे, कारण की आम्ही मतदान केलेलं आहे. आमचा हक्क आहे यांना प्रश्न विचारण्याचा, याचा विरोध करण्याचा. परंतु तिथं प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जो गैरवर्तन झाला, गैरप्रकार झाला तो खरंच खूप निंदनीय होता आणि लाजिरवाणा होता. देशाच्या हितासाठी, देशातील तरुणांच्या प्रश्नासाठी जर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल, मुद्दे मांडत असेल आणि त्या प्रश्नांना डावून लावण्यासाठी जर तुम्ही पोलीस प्रशासनाचा गैरवापर करत असाल तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये हे जे नक्कीच देणार आहे. दादा, अजून एक प्रसंग तिथे होता, तो तुमच्या सर्वांसाठी आनंदही देणार होता. तेव्हा ही बातमी काढली की धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत आहेत. आपण त्याचे व्हिडिओ व्हॉट्सअप किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर बघितला. तिथे असं लक्षात आलं की पहिली म्हणजे बातमी करतात लोकांनी टाळाबाजीची सुरुवात केली. अभिजित दादांना फोन आला आणि मग त्याच्यानंतर तो प्रथम व्हिडिओ मध्ये आपण पाहताय. पण तेव्हा तुम्हाला काय वाटलं जसं तुम्हाला ही बातमी तिथे काढली? मी त्याच ठिकाणी होतो, स्टेजवरच होतो आणि जेवढे बी तिथे आंदोलनासाठी आलेले होते ते भाऊ सगळे स्टेजकडे येण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे काय होतं, तिथलं जे सिक्युरिटी म्हणा किंवा तिथलं नियोजन जे होतं ते नियोजन करण्यामध्ये मी व्यस्त होतो आणि तो आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता आमचा. आणि खरंच प्रत्येक जणाच्या न कळता अश्रू अनावर झालेले होते.